अंबरनाथमधील भाजपचे माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या ऑफिसवर अज्ञातांनी हातात तलवारी घेऊन हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे। महाडिक यांच्या ऑफिसवर झालेल्या हल्ल्याची दृश्य येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। हा हल्ला कोणत्या कारणाने करण्यात आला, कोणाकडून करण्यात आला हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही। महाडिक यांच्या ऑफिसमध्ये काही लोक बसलेले असताना अचानक 2 ते 3 अज्ञात घुसले आणि त्यांनी तलवारीने ऑफिसची तोडफोड केली आणि त्यावेळेस तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांवर त्यांनी तलवारींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र तो हल्ला तिथे असलेल्या खुर्च्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला। सगळ्या घटनेनंतर हल्लेखोर तिथून पसार झाले आणि या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। मात्र अंबरनाथ शहरात पुन्हा गुंडाराज फोफावत असून निवडणुका जवळ आल्यानंतर या अशा घटना अंबरनाथ शहरात घडत असल्याचा शहराचा इतिहास आहे। आपल्याच पक्षातील माजी नगरसेवकाच्या ऑफिसवर झालेल्या हल्ल्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणात दखल घेणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे।